सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 14 आपण आज 7वा समास शिकणार आहोत. या सातव्या समासाचे नाव आहे युगधर्म निरूपण. युगधर्म निरूपण असे या समासाचं नाव आहे. समर्थ माऊली सांगतात की संस्कृती, समाज आणि मनुष्य ही मानवी जीवनाची 3 अंगे आहेत. संस्कृती, समाज आणि मनुष्य ही मानवी जीवनाची 3 अंगे आहेत. कुटुंब, शासन, मंदिर, विद्यालय, व्यापार मंडळ किंवा विज्ञान वन असू द्या, त्याला वरील 3 अंगे असतात, वरील 3 बाजू असतात. मूल्यांच्या रूपाने आपल्या जीवनाची जी मूल्ये आहेत त्यांच्या रूपाने संस्कृती साकार होते. माणसांमध्ये परस्पर संबंधाचे जे जाळे निर्माण होते ते सामाजिक जीवन आकार घेते. आपल्यामध्ये जे एकमेकांमध्ये संबंध आहेत, परस्परांचे जे जाळे आहे ते सामाजिक जीवन आहे. आणि प्रत्येक मनुष्याचे मानवी जीवनातील स्थान, त्याचा दर्जा, त्याची भूमिका, त्याचे हक्क आणि त्याची कर्तव्ये या सगळ्यातून त्या व्यक्तीचे जीवन विकसित होते. कोणत्याही समाजात सामान्य माणूस संस्कृतीने पूज्य मानलेल्या मूल्यांच्या सिद्धीसाठी समाजाने घालून दिलेल्या जीवन पद्धतीला अनुसरून आपले आयुष्य घालवत असतो. मानवी जीवनाचा नियम असा आहे, कालांतराने मूल्यांमध्ये आणि जीवन पद्धतीमध्ये परिवर्तन घडवावे लागते. काळ बदलला की काही वर्षानंतर, काळानंतर आपल्याला आपली जीवन पद्धती, जीवन मूल्य बदलावी लागतात. आणि तसे घडले नाही, जर त्यात परिवर्तन घडलं नाही तर समाजातील बहुसंख्य व्यक्ती अतिशय स्वार्थी बनतात. समाजातील जिवंतपणा कमी होतो, समाजाची प्रगती खुंटते. प्रत्येक जिवंतपणे जगणाऱ्या प्रत्येक समाजात निस्वार्थी माणसाचे काही प्रमाण असावेच लागते. मग तो निस्वार्थी माणूस कसा पाहिजे? मी दुसऱ्यासाठी आहे म्हणजे समाजासाठी आहे, अशा वृत्तीने जगणारा माणूस ज्या समाजात असतो त्यामध्ये परस्पर संशय, अविश्वास, आपापसात वैर आणि एकमेकांचा घात यासारख्या हीनवृत्तीचा धुमाकूळ असतो. ज्या समाजामध्ये अशा रीतीने या वृत्तीने मागणारा माणूस आहे त्यामध्ये अशा वृत्तीचा, हीन प्रवृत्तीचा धुमाकूळ असतो. स्वामीजींच्या काळात आपला भारतीय समाज अशा प्रकारे स्वार्थाने बरबटलेला होता. म्हणून त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. अशा प्रकारे समाजाचे पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करण्याआधी समर्थांनी महाराष्ट्रात पसंत केला. भारतभर फिरले खरे, पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये भरीव काम केलं. कारण का महाराष्ट्रामध्ये समाजात परिवर्तन घडवून आणण्याआधी राजसत्ता अतिशय उपकारक ठरते. त्यावेळेला आपल्या कल्पना आहे, राजेशाही होती, राजांचं राज्य होतं आणि म्हणून समाजात बदल घडवून आणण्याकरता राजसत्ता अत्यंत उपकारक ठरते. राज्यक्रांती आणि धर्मक्रांती समांतर चालल्या
तर त्वरित समाज परिवर्तन घडून येते. समाजामध्ये बदल कसा होतो? राज्यक्रांती आणि धर्मक्रांती समांतर चालल्या पाहिजे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाल्याने धर्मक्रांती सोपी गेली. हे सर्व सांगण्याचे कारण काय? समर्थ म्हणतात की समर्थांनी समाज परिवर्तन करण्याआधी व्यक्तीला सुधारण्यावर भर दिला. व्यक्ती सुधारली तर हळूहळू समाज सुधारेल, समाजात परिवर्तन होईल. व्यक्तीचे अंतरंग सर्व मानवी संबंधाचे आणि मूल्यांच्या प्रचितीचे केंद्र आहे, असा समर्थांचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच दासबोधाच्या प्रथमार्धात म्हणजे पहिल्या 10 दशकात, प्रथमार्ध म्हणजे दासबोध 20 दशकाचा आहे आणि त्यापैकी पहिल्या 10 दशकामध्ये समर्थांनी संपूर्ण शांकर अद्वैत प्रतिपादन केले. अद्वैत तत्त्वज्ञान आपल्या अंगिलं. त्यामध्ये ते म्हणतात, हे संबंध दृश्य विश्व मिथ्या आहे. हे संबंध दृश्य विश्व मिथ्या आहे, तात्पुरते आहे, अपूर्ण आणि दुःखमय आहे. परंतु दासबोधाच्या पुढच्या 10 दशकात ते सांगतात, उत्तरार्धात ते म्हणतात, प्रपंचाशिवाय परमार्थ साधणारच नाही. ठीक आहे की हे दृश्य विश्व मिथ्या आहे, तात्पुरते आहे, अपूर्ण आणि दुःखमय आहे, पण आपल्याला परमार्थ साधायचा असेल, परमार्थ पूर्णत्वाला न्यायचा असेल तर प्रपंचाशिवाय पर्याय नाही. परमार्थ साधणारच नाही. मूल्यांमधील परिवर्तन ते हेच होय. कोणत्याही व्यक्तीला समाजापासून वेगळे काढता येत नाही. अनेकांशी अनेक तऱ्हेचे त्या व्यक्तीचे संबंध असतात. हे सर्व संबंध अत्यंत प्रेमाचे, आपलेपणाचे आणि निस्वार्थीपणाचे असावेत, असा स्वामीजींचा कटाक्ष आहे, त्यांचा आग्रह आहे. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन. काय सांगता समर्थ? बहुतांचे मुखी उरावे म्हणजे आपली कर्मानुसार केलेली कीर्ती अनेक लोकांच्या मुखात राहावी. बहुतांचे अंतरी भरावे, अनेकांच्या अंतःकरणात आपण स्थान मिळवावं. शहाणे करावे जन, आपल्याला ज्ञान असल्या प्राप्त झालेल्या ज्ञानाने शहाणे करावे, लोकांना शहाणे करावे. आणि जे पतित असतील, पापी असतील, त्यांना पवित्र करावे. दुसऱ्यांना सुखी करावे, आपण सुखी व्हावे, असा शहाण्या पुरुषाचा आदर्श स्वामीजींनी समाजापुढे म्हणजे लोकांपुढे ठेवला. सामाजिक जीवनातले परिवर्तन ते हेच आहे. त्या काळात भारतीय समाजात ब्राह्मण वर्ग पुढारी होता. तो बुद्धिमान, विद्वान, विद्वान होता, बुद्धिमान होता, समजूतदार होता आणि कार्यक्षम होता. पण तोच अत्यंत स्वार्थी बनला. त्यामुळे झालं काय? तो ध्येयापासून च्युत झाला, ध्येयापासून ढळला तो आणि अतिशय हीन पातळीवरील जीवन जगू लागला. त्यामुळे संबंध समाज दिशाहीन झाला, विस्कळीत झाला आणि या गोष्टीचं समर्थांना अत्यंत दुःख झालं. जो त्या काळातला पुढारी वर्ग होता ब्राह्मण, त्याची अशी अवस्था आली. त्यामुळे समर्थांना अत्यंत दुःख झालं. इतर थोर संतांप्रमाणे ते ब्राह्मण्याचे म्हणजे उत्तम जीवन पद्धतीचे पक्षपाती आहेत. ब्राह्मण या व्यक्तीचे ते पक्षपाती नाहीत. मग कशाचे? ब्राह्मण्याचे म्हणजे उत्तम जीवन पद्धतीचे पक्षपाती आहेत, ब्राह्मण व्यक्तीचे नाहीत. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. समाजात पुष्कळ माणसे निस्वार्थी बनावीत. सर्वांनी परस्परांवर अगदी मनापासून प्रेम करावं आणि त्यामध्ये भगवंताचे स्मरण करावे. अशा रीतीने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधून समाधान भोगावे, समाधान प्राप्त करावे. श्री समर्थांचे
सामाजिक तत्त्वज्ञान हे अशा प्रकारचं आहे की सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावं निस्वार्थी भावनेने, आणि ते करताना, प्रपंच करताना भगवंताचे स्मरण करावे. सर्व आश्रमांना जे 4 आश्रम सांगितलेले आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा संन्यासाश्रम, या सर्व आश्रमांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो. मुख्य आश्रम जो आहे तो गृहस्थाश्रम आहे, आणि म्हणून म्हटलेलं आहे एके ठिकाणी, धन्य गृहस्थाश्रमा, या गृहस्थाश्रमाला धन्यता दिलेली आहे. थोर पुरुष गृहस्थाश्रमात निर्माण होतात. गृहस्थाश्रमात धन्यता का दिली? कारण महान पुरुष, महात्मे हे गृहस्थाश्रमात निर्माण होतात आणि त्याच्यात आश्रयाने जगतात. नाना प्रकारचे वेश, नाना प्रकारचे आश्रम आहेत, पण गृहस्थाश्रमच या सर्वांचे मूळ आहे. त्रैलोक्यातील सर्वच लोकांना शेवटी गृहस्थाश्रमातच विश्रांती लागते. देव, ऋषी, मुनी, योगी, अनेक तपस्वी आणि विरक्त पुरुष, त्याचप्रमाणे पितर आणि इतर हविष्य अन्नाचे भागीदार, अतिथी आणि अभ्यागत. अभ्यागतचा अर्थ आहे अचानक आलेले, त्यांना म्हणतात अभ्यागत. हे सगळे गृहस्थाश्रमातच जन्माला येतात. नंतर ते आश्रम सोडून जातात व साधना करतात, परंतु पुढे त्यांना कीर्ती मिळाल्यानंतर गृहस्थांच्या घरीच राहतात. मग कोणी असू दे, देव असेल, ऋषी असेल, मुनी असतील, योगी असतील, त्यांच्याकरता देखील गृहस्थाश्रम हाच सर्वोत्तम आश्रय आहे. परंतु त्यात स्वधर्माचे आचरण आणि भूतदया या 2 गोष्टी असल्या पाहिजे. गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या गृहस्थाकडे या 2 गोष्टी महत्त्वाच्या पाहिजेत. स्वधर्माचे आचरण आणि भूतदया, प्राणीमात्रांबद्दल दया त्याच्या मनात असली पाहिजे. अध्ययन म्हणजे शिकणे, अध्यापन म्हणजे शिकवणे, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह ही षटकर्मे म्हणजे 6 कर्मे जेथे चालतात, धर्मशास्त्राप्रमाणे सर्व क्रियांचे आचरण करते, जेथे सर्वांशी गोड मधुर वाणीने बोलणे चालणे होते, जे काही करायचे असेल ते सर्व प्रकारे नियमितपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते, असा गृहस्थाश्रम उत्तम आहे. त्यातले त्यात देखील जेथे अलौकिक असा भक्तिमार्ग आढळतो, ज्या गृहस्थाच्या घरी अलौकिक असा भक्तिमार्ग आढळतो त्याचा गृहस्थाश्रम तर धन्यच आहे. समर्थ सांगतात, गृहस्थाश्रम उत्तम खरा, पण ज्याचे चित्त भगवंताकडे लागले आणि ज्याच्या अंतःकरणात वैराग्य उत्पन्न झाले, तो सर्व संघ परित्याग करून साक्षात्काराच्या मागे लागतो. कोणता गृहस्थाश्रम धन्य आहे ते आपल्या सांगतात समजावून. ज्याचे चित्त भगवंताच्या चरणी लागले, ज्याच्या अंतःकरणात वैराग्य, विरक्ती उत्पन्न झाली, ज्याच्या मनातून आसक्ती निघून गेली, तो सर्व संघ परित्याग करून साक्षात्काराच्या मागे लागतो. अशा उदासीन वृत्तीच्या आत्मज्ञानी पुरुषाला पाहिले की पाहणाऱ्याला समाधान वाटते, पण मोठ्या पुण्याईने अशा पुरुषांची भेट होते. सर्वांना अशा महापुरुषांची भेट होत नाही. जर आपलं पुण्य असेल तर आपल्याला त्यांची भेट होते. जो पुरश्चरणे करतो, शरीराला कष्ट देण्यासाठी मागे पुढे पाहत नाही, आपले स्वीकारलेले व्रत दृढपणाने सांभाळतो, त्यासाठी खूप श्रम करतो, ज्याला एका भगवंताशिवाय काहीच श्रेष्ठ वाटत नाही, शरीराने, वाणीने,
म्हणजे आपल्या बोलण्याने, जीवाने आणि प्राणाने जो भगवंताआधी झटतो, भगवंताच्या कार्याआधी झटतो, ज्याचे मन भजन मार्गात जणू काही धरणे घेऊन बसते. एखादा तो धरणे करी आपल्या मागण्या मान्य करण्याकरता. जर मान्य नाही झाल्या तर तो धरणे धरतो. तसा हा देखील भजन मार्गामध्ये जणू काही धरणे घेऊन बसतो. असा जो भगवंताचा भक्त असतो आणि त्यातही तो अंतरंगाने विरक्त असतो, तो भगवंतासाठी संसार सोडून मोकळा होतो. गृहस्थाश्रम कितीही उत्तम असला तरी अतिवैराग्य संपन्न ब्रह्मजिज्ञासू पुरुषाला त्यामध्ये राहणे कठीण जाते. अत्यंत वैराग्य संपन्न ब्रह्मज्ञानी जिज्ञासू पुरुषाला गृहस्थाश्रमात राहणे कठीण जाते. म्हणून अशा पुरुषालाच संत महात्मे संसार सोडण्यात परवानगी देतात. ज्याच्या अंतःकरणात वैराग्य नाही, ज्याला ब्रह्माबद्दल जिज्ञासा नाही, अशा पुरुषाला संसार सोडण्याची परवानगी नाही. ज्याच्यामध्ये हे गुण आहेत अशा लोकांनाच संत महात्मे संसार सोडण्याची परवानगी देतात. अगदी अंतःकरणापासून ज्याला वैराग्य असते तो अतिशय भाग्यवान समजावा. अतिशय लोभ असणे किंवा आसक्ती असणे यासारखे दुर्भाग्य नाही. मोठमोठे राजे राज्य सोडून निघून जातात आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी वणवण हिंडतात. भगवंताची प्राप्ती करून घेतल्यानंतर ते या जगात कीर्तिरूपाने पावन होतात. असा जो योगेश्वर असतो त्याच्या अंतर्यामी स्वानुभवाने निर्माण झालेला विवेक असतो आणि तोच सामान्य माणसाच्या अंतर्यामी अध्यात्माचा विकास करू शकतो. सामान्य लोकांच्या अंतःकरणामध्ये अध्यात्मशास्त्र परमार्थाचं बीज रोवणं हे फार कठीण काम आहे. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेक आहे तोच हे काम करू शकतो. त्याची वृत्ती उदासीन असते, अनासक्त किंवा वैराग्यशील असते आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो. अशा पुरुषाच्या केवळ दर्शनाने लोकांना अत्यंत समाधान प्राप्त होते. जो पुष्कळांचा आधार करतो, जो पुष्कळांचा आधार बनतो, जो पुष्कळांचा उद्धार करतो, तो लोकांमध्ये प्रत्येकाच्या वाटणीला येत नाही. त्याचे मन निरंतर परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन राहते. लोकांना असे वाटते की त्याचे जर कोठेच लक्ष नाही असे वाटते लोकांना, परंतु अंतर्यामी मात्र तो अत्यंत सावध असतो. कारण त्याचे चित्त परमेश्वरापाशी अखंडपणे चिकटलेले असते. आपल्या उपास्य देवतेच्या ध्यानामध्ये तो गुंतलेला तरी असतो किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात तो लीन असतो किंवा श्रवण मननात तरी तो निरंतर गुंतलेला असतो. पूर्वजांच्या पुण्यकर्माचा फार मोठा संग्रह जर आपल्या पदरी असेल तरच अशा साक्षात्कारी थोर पुरुषाच्या भेटीचा योग येतो. परमार्थामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला, स्वतःच्या अनुभवाला अतिशय महत्त्व आहे. एखादा माणूस उगीच संसार सोडून निघून गेला आणि त्याला काही अनुभव आला नाही तर त्याचे जीवन दोन्ही बाजूंनी वाया जाते. म्हणजे त्याला धड संसार म्हणत नाही आणि त्याचा परमार्थ म्हणत नाही. संसाराचे खोटेपण पटल्यामुळे, संसाराचे मिथ्यापण पटल्यामुळे जो संसार सोडतो त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. ज्याला कळलेला आहे हा संसार म्हणजे मिथ्या आहे, तात्पुरता आहे, अपूर्ण आहे,
दुःखमय आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त होते आणि असा मनुष्य स्वतःला तरुण जगालाही तारतो, त्यांचाही उद्धार करतो. जे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरत नाही, जे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरत नाही ते संपूर्णपणे कल्पनामय असते. अशा ज्ञानाने लोकांच्या अध्यात्माच्या साधन मार्गात मार्गदर्शन होत नाही. कल्पनेवर आधारलेलं ज्ञान लोकांच्या साधन मार्गामध्ये मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणून परमार्थामध्ये स्वतःच्या अनुभवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वानुभवाशिवाय इतर गोष्टी कामास येत नाही. येथे उपाय करायला जावे तर अपाय होतो. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय जर आपण एखादी गोष्ट करायला लागलो तर उपाय करायला जावे तर अपाय होतो. आणि ही गोष्ट फक्त शहाणे लोक जाणतात. एखादा वेडा मनुष्य उगाच संसार सोडून जातो आणि मग तो विनाकारण कष्ट दुःख भोगीतच राहतो. धड प्रपंच नाही आणि धड परमार्थ नाही अशी अवस्था झाल्यामुळे तो दोन्हीकडे म्हणजे प्रपंच आणि परमार्थाला अंतरतो. कोणी एखादा मनुष्य रागारागाने घर सोडून निघून जातो आणि मग विनाकारण ज्याच्या त्याच्याशी भांडायला तयार असतो. सतत भांडण तंटा करीत राहतो आणि एक दिवस मरून जातो. अशा मनुष्यांना आयुष्यामध्ये पुष्कळ कष्ट होते. तो मनुष्य आपण स्वतःही कष्ट भोगीतच मरतो आणि दुसऱ्याला पण कष्ट देतो. आणखीन एक मनुष्य घर सोडून निघून गेला पण त्याला स्वतःचा अनुभव नसल्यामुळे तो अज्ञानी राहिला. परंतु काही लोक मात्र त्याच्या नादाला लागले. अशा ठिकाणी गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानाच्या पातळीवर असतात. कारण गुरुला पण ज्ञान नाही. मग ज्याच्याकडे एखादी व्यक्ती गेलेली आहे तो शिष्य देखील अज्ञानीच राहतो. वासनेने बरबटलेला आणि वाईट वर्तनाचा एखादा मनुष्य आपला देश सोडून दुसऱ्या देशात गेला तरी देखील त्याच्यामध्ये त्या लोकांमध्ये त्याचे दुष्टाचरण वाईट वागणे तसेच चालू राहते. कारण ज्याचा जो स्वभाव असतो तो स्वभाव बदलत नाही. मग कुठेही जाऊया आपण, कुठेही गेलो तरी आपला स्वभाव जो आहे तो कायम राहतो. म्हणून म्हणतात स्वभावाला औषध नाही. घरी धड पोटाला मिळत नाही आणि म्हणून एक माणूस दुःखी होऊन घर सोडून निघून गेला पण चोरीत सापडला किंवा त्याच्यावर चोरीचा आळ येऊन पुष्कळ ठिकाणी त्याला लोकांकडून मार खावा लागला. याच्या उलट हा संसार मिथ्या आहे, यात काहीच अर्थ नाही असे ज्याला खरोखर कळले तो आत्मज्ञानाला पात्र होतो. असा पुरुष संसार सोडून निघून गेल्यावर तो पावन होतोच, तो स्वतः पवित्र होतोच, पण तो लोकांना सुद्धा आपल्यासारखे पावन पवित्र करतो. माणूस जसा संगतीने तरतो, संगती आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. समर्थ ते सांगतात, माणूस जसा संगतीने तरतो तसा तो संगतीने बुडतो सुद्धा. म्हणजे सत्संगती केली तर आपण तरतो आणि जर कुसंगती केली तर आपण बुडतो. म्हणून शोधून सत्संगती धरावी. जो साधू विवेकाच्या कसोटीला उतरत नाही, विवेकाने घेतलेल्या परीक्षेला उतरत नाही, त्याच्यापाशी अध्यात्माचे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य नाही असे समजावे. उगीच घरोघरी भिक्षा मागितली तर ती कोठेच मिळत नाही. त्याचप्रमाणे उगीच ज्याच्या त्याच्यापाशी परमार्थ प्राप्त होत नाही. म्हणून समर्थ म्हटले, शोधून सत्संगती करावी. जो दुसऱ्याचे अंतःकरण ओळखतो, देश काळ प्रसंग जाणतो, अशा चतुर पुरुषाला
जगामध्ये कोठेही काहीही कमी पडत नाही. समर्थ म्हणतात, अशा हलक्या दर्जाच्या माणसाकडे गुरुपणा गेला की मग आचाराचा लोप होतो. म्हणजे आचरण त्याचं अनुकरणीय नसते आणि आचार लोपला की वेद, शास्त्र आणि ब्राह्मण यांचे पूज्य पण नाहीसे होते. मग ज्याचा आचारच ही नाही तो वेदाला, शास्त्राला, ब्राह्मणाला काय मानणार? ब्राह्मणपणाला फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. ब्राह्मण सर्व वर्णांचा गुरु आहे असे वचन आढळते. आपणही ऐकलं असेल की ब्राह्मण जो आहे तो इतर तिन्ही वर्णाचा गुरु आहे. पण समर्थ म्हणतात, सध्या ब्राह्मणांची बुद्धी चांगल्यापासून ढळली असून ते आचारभ्रष्ट झाले आहेत. समर्थांचा काळ 400-450 वर्षापूर्वीच आहे. तेव्हाची परिस्थिती सांगता आपल्याला की ब्राह्मणांची बुद्धी चांगल्यापासून ढळली आहे, ते आचारभ्रष्ट झालेले आहेत. पुष्कळ ब्राह्मण दावल मलक नावाचा एक प्रसिद्ध पीर आहे, त्या पीराला जात. ब्राह्मण असून ते त्या पीराला जातात. पीर म्हणजे आपल्याला माहीत असेल मुसलमानांचा तो उत्सव आहे. काही ब्राह्मण तर पीरांना बसतात, त्यांची भक्ती करतात. स्वतः ब्राह्मण आहेत आणि ते त्यांची भक्ती करतात. आणि काही तर असे करतात, स्वतःहून मुसलमान बनतात. या काही ब्राह्मण आपले उच्च स्थान सोडून शिष्यांचे शिष्य झाले आहेत. समर्थांनी जे अनुभवलं ती परिस्थिती आपल्याला सांगितली. काही ब्राह्मण आपले उच्च स्थान सोडून, आपला उच्च दर्जा सोडून शिष्यांचे शिष्य झालेले आहेत. आणि अशा रीतीने कलियुगात आचार लोप झाला आहे. अर्थात विचारसुद्धा कोठे उरला नाही. येणाऱ्या काळात वर्णसंकर होणार आहे. संत महात्मे हे द्रष्टे असतात. द्रष्टे म्हणजे वर्तमान काळात सांगू शकतात की भविष्यकाळात काय होणार आहे, भविष्यकाळात परिस्थिती कशी असणार आहे. म्हणून समोर सांगतं आपल्याला की येणाऱ्या काळामध्ये वर्णसंकर होणार आहे. आध्यात्मिक गुरुत्व खालच्या दर्जांच्या लोकांकडे गेल्याने ते लोक आपापल्या महंतपणा कमी जास्त प्रमाणात वाढवतात, स्वतःला महंत म्हणून घेतात. शूद्र लोक, चौथा वर्ण जो आहे शूद्र, ते शूद्र लोक ब्राह्मणांचा आचार बुडवतात. आपले अधपतन होत आहे, अधोगती होत आहे, हे काही केल्या ब्राह्मणांच्या ध्यानातच येत नाही. त्यांची वृत्तीसुद्धा काही केल्या सुधारत नाही. मूर्खपणाचा अभिमान ते सोडत नाही. मुसलमान क्षत्रियांनी त्यांचे राज्य जिंकून घेतले. त्यांचे गुरुत्व भलत्याच लोकांच्या हाती गेले. धड इहलोक नाही आणि धड परलोकसुद्धा नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. गावगुंडी केल्याने ब्राह्मणांना अशी हीन दशा प्राप्त झाली. श्री विष्णूने श्रीवत्स ही खून मिरवली, अशी ब्राह्मणांची थोरी होती. भगवान विष्णूने आपल्या छातीवर श्रीवत्स ही खून मिरवली, अशी ब्राह्मणांची थोरी होती. त्यात विष्णूने परशुरामाचा अवतार घेऊन त्यांना शापिले, म्हणजे त्यांना शाप दिला. आम्ही सुद्धा ब्राह्मणच आहोत. स्वामीजी म्हणतात, आम्ही ब्राह्मणांच्या दुःस्थितीबद्दल बोललो. वडील माणसे गावगुंडी करून गेली, म्हणजे गावामध्ये गुंडपणा करून गेली, पण ते आता आम्हाला भोवते आहे, आम्हाला ते आता त्रास देते आहे. बरे, सध्याचे ब्राह्मण तरी काय नीट वागत आहेत काय? खायला अन्न मिळत नाही. सध्याच्या ब्राह्मणांची परिस्थिती अशी आहे, त्यांना खायला मिळत नाही. त्यानंतर अशी त्यांची दशा झाली आहे. समर्थ म्हणतात, मी जे सांगतो आहे ते तुमच्यापैकी पुष्कळांना अनुभवाला आले असेल. जाऊ द्या, वडील माणसांना तरी दोष देऊन काय फायदा? आपलाच पूर्वठेवा वाईट आहे,
आपलाच पूर्व ठेवा वाईट आहे. सहज विषय निघाला म्हणून हे बोललो, त्याबद्दल मला आपण क्षमा करावी. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 14 दशकातील युगधर्म निरूपण नावाचा 7वा संवाद पूर्ण झाला.